सरळ झोपा. ही नाजुकली इथे. ही गुडघा कोणता जास्त दुखतो? हा दुखतो ना. दुखलं का इथे जास्त? उठून बसा, मांडी घालून बसा. बस इकडे तोंड करा. आता मी काय सांगतो नीट ऐका. म्हणजे दोन ठिकाणी झीज आहे, मानेमध्ये आणि कमरामध्ये. पण त्या ठिकाणी मणक्यामध्ये गॅप पडून भरपूर दिवस झाले. आता मानेमध्ये झीज झाली ना, आता तुमचं काय, हा आमचा हात पुढे दुखतो इथे, सगळे बोट दुखत आहे आणि हा खांदा. बरोबर. इंजेक्शन घेतलं का पवार कडून महिनाभर? डॉक्टरांचं नाव नका घेऊ, फक्त किती इलाज केला, कुठं कुठं केलं ते सांगा. उद्या आणि तुला किती दिवसापासून इलाज करता? 10 वर्षापासून काही फरक पडतच नाही. ओके. या हातावर का गुडघ्यावर पण? सगळ्या इलाज करते, म्हणजे खांदा आणि गुडघा. गुडघा एकच गुडघा आणि वाकडे होते. डॉक्टर काय सांगितलं नाही कापड होतं, काय होतं सांगितलं नाही? असं सांगते ना, सांध्यावर ते. सांध्यावर नाही तुम्हाला? नाही ना. आता काय सांगतो मी, सांगतो. तुमच्या मानेमध्ये 4थ्या 5व्या मणक्यामध्ये नस दबली गेली, म्हणजे ती खाली सरकली. जी गादी आहे ती सरकली, वेळ दाबल्या दुखल दुखली काही ना. आता ही जी नस असते, ही नस डोक्याला, छातीला, पाठीला, शोल्डरला, हाताला कनेक्ट. ही दाबल्या दुखल बघा, दुखलं का? हीच नस खांद्याला, या हाताला कनेक्टेड आहे, हे दाबल्या दुख. म्हणून तुम्ही या खांद्या झोपले, हात जड पडतो, बधीर पडतो, मग घ्या. या गोष्टी झोपलं का तसंच होतं. जास्त उशीर घेतल्या डोकं दुखणार, बस म्हटलं का चक्कर येणार. एखाद्या वेळेस घेतली तर. पण हे ना बोट सारखं आता ठसा 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 ठसा. बरोबर. आता मी काय सांगतो नीट ऐका, नंतर बोलतो. आता तुमच्या इथून जी नस आहे ही सांध्यांना कनेक्ट असते. दिवसभरात हजारो सेल डेट होतं, रात्रीतून त्या रिजनरेट होतात. पण ही नस जेव्हा सांध्यांना कनेक्ट असल्यामुळे तुमच्याकडे काय होतं, वात येतो, बोट तुम्ही असं मोडता दिवसभरात. तर ते मोडल्यामुळे काय होतं, याची झीज आहे ती जास्त प्रमाणात होत चालली, त्याच्यामुळे तो सांधेवत होतो. समजलं? पण आमचं आरए टेस्ट पॉझिटिव्ह नाही. पण तुमचं काय होतं, शरीराने देवाने एक वरदान दिले, दिवसभर हजारो सेल डेट होतं, रात्रीतून त्या रिजनरेट होतं. पण हा नियम तुमच्या सांध्यांना लागू नये का? त्याला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या नस त्याच बंद आहे. म्हणून तुमचे सांधे ठसठस करता, कळ लागतील, रग लागतील आणि मुंग्या येतात. त्याचं कारण जेव्हा त्या नसा चालू होतील तेव्हा हे क्लिअर होईल. पण तुम्ही किती या सांध्यावरती ट्रीटमेंट केली, फरक पडणार नाही. त्याचं कारण जेव्हा या नसा चालू होतील, रक्तपुरवठा दोन्ही हाताला करणार आहे, तेव्हा ते क्लिअर होईल. तुम्ही आजपर्यंत काय केलं, या सांध्यांवरती ट्रीटमेंट घेत बसले, म्हणून ते फरक पडला नाही, पडणार पण नाही. जेव्हा या नसा चालू होईल तेव्हा केलं. त्याला काही नियम पथ्य आले. तसंच कमरा बसून सायटिका नावाची नस दबली, रक्तपुरवठा खुब्याला, मांडीला, गुडघ्याला, दोन्ही पायाला होत नाही. म्हणून गुडघ्याला रक्तपुरवठा न झाल्यामुळे गुडघ्याची जास्त प्रमाणात झीज झाली, झोपच लागत ठस करत, ठस करत. तो सांधा घसला गेला. आता तुम्ही जो एक्सरा केला त्याचा, तुम्ही म्हणते ना मग मशीन मध्ये गेले आणि बाहेर आले, किती वेळा गेले मशीन? 3 वेळ. त्याला पैसे भेटतात ना पोराला. ओके, ठीक आहे. आता मी काय सांगतो, आता गुडघ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात झीज, डॉक्टर सांगितलं असेल की आप पडला, झीज झाली, ऑइल कमी झालं, बदली करा गुडघे. तर काही करायची गरज नाही, सांगतो तेवढं करायचं. आता जेव्हा मनका जागेवर जाईल, बाहेर आली, गादीमध्ये येईल, तेव्हा ती नस चालू झाली, गुडघ्याला रक्तपुरवठा झाला, तर गुडघ्याची झीज बऱ्यापैकी बरं आहे. पण मी काय सांगतो, त्याला नियमात राहणं गरजेचं आहे. तुम्ही नियम तोडला, त्रास परत होणार. हाडाचा आजार एकदा लागला तो मरेपर्यंत, पण नियमात नाही राहिले हा त्रास तुम्हाला परत होणार. असं आहे. आता नियम आहे, गुडघ्याचे वेगळे, कमराचे वेगळे, मानेचे वेगळे आणि हाताचे वेगळे. मानेसाठी नियम, उशा 2-2 घेणं बंद, दोन्ही खांद्यावर झोपणं बंद, डोक्यावर खांद्यावर वजन घ्यायचं नाही, मान मोडायची नाही, उशा जास्त घ्यायचं, हाताला झटका द्यायची नाही, बोट मोडायची. सारखे मोडीत राहते. कस काय बरे व्हाल? अहो बरे कस काय होशाल तुम्ही? मोडायचे नाही. आता त्याच्यामध्ये छोटे छोटे बबल्स असतात, ते डेट झाले ते तेवढ्या प्रमाणात परत तयार झाले पाहिजे, तयारच होत नाही. म्हणून ते जी जास्त प्रमाणात होत चालले, म्हणून तो सांधेवात होत चालला. समजलं? बोटाला, हाताला झटका द्यायचा नाही, बोट मोडायचे नाही, डोक्यावर वजन, खांद्यावर वाकून 15 किलोचे पुढे वजन उचलायचे नाही, थोडे दिवस मांडी घालायची नाही. ते डॉक्टरने सांगितलं. मी काय सांगतो ते ऐका. आता मांडी घालायची नाही, गुडघ्या बसायचं नाही, थोडे दिवस आंबट, वातळ, गॅस होईल, ऍसिडिटी होईल, पित्त होईल, या गोष्टी खायच्या नाही. समजलं? हे नाही चालणार, डबल दुखल. हे जी मी सगळं आहे, मग ते खायच्या का? खायच्या नाही ना अजिबात. एवढे मोठे पाण्यात भिजून गुळ टाकते आणि पेते. चांगली गोष्ट आहे. मग कसं काय ते ठसठस करणार नाही? किती चिंचाचे झाड आहे?
हे 2-3 आहे पण मग ते खालीच पाहिजे का? लोकांचे आमचे नाहीये. मग काय पण एवढी गोळा करून आणते पाण्यात टाकते गुळ टाकून पिऊन घेते. रोज? पहिले गावठी औषध करायचे लोक. हा कशासाठी सांधे दुखत आहे नाही म्हणून? नाही मग लघवीच्या ठिकाणी त्रास हा, होतो हा. नाही. गोळ्या लघवीच्या ठिकाणी त्रास होतो. मग तिथे पेन किलर खाता स्टोराईड खाता त्याचा हा. परिणाम होते. उष्णता भडकते ना झोपालतो. हे मी IMI चॅनल टाकणार ते तुम्ही बघायचं नंतर. हा झोपालतो. खाते तू. हा दही नाही खायचं. नाही खायचं. हात खाली घ्या पाठीमाग. इकडे मान करा. कशी झोपा. हा माझ्याकडे तो सर 2 मिनिटं करा शिवाय. कुठं आहेस? पायकडे डोकं तिकडे करा. करा आजी. सरळ झोपा. बस करा सरळ पाठीला सरळ. काना झोपा आजी. इकडे इकडे या का. फिरत तिकडे जागेच त्या काना झोपा. रोज मॅडम पालतो झोपा. पूर्ण पालतो झोपा. डबल ट्रीटमेंट आहे. मान दोन्ही हात कंबर दोन्ही पाय